शेवटच्या घटकामध्ये पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 20 मध्ये बीजेपी आणि एनसीपी यांच्या चुरशीच्या लढतीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना बीजेपीचे एक उमेदवार सुजाता पलांडे आणि एनसीपीचे योगेश बहल, सुलक्षणा धर, श्याम लांडे हे उमेदवार विजयी झालेत। शेवटच्या घटकामध्ये पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चुरशीच्या लढतीमध्ये सगळ्या लोकांचे लक्ष लागले होते। यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना भाजपाचे एक उमेदवार सुजाता पलांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस योगेश बहल, सुलक्षणा धर, श्याम लांडे हे विजयी झाले आहेत। यावेळी विजयी उमेदवार म्हणून सुलक्षणा धर यांनी लोकांचे आभार मानले। प्रभाग क्रमांक 20 मी सुलक्षणा शिलवंत धर सर्व मतदार नागरिक बंधू भगिनींचे आभार मानते की आपण मला जी ही संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्यास आपण संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची शतशः ऋणी आहे। आणि मी मतदानाच्या वेळात म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळात जे काही आश्वासनं दिलेली आहे, जे काही कामं करण्यासंदर्भात बोललेली आहे ती सर्व कामं आम्ही बाईंच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा आपल्याला विश्वास देतो आणि थांबते। धन्यवाद। आणि मी दिलेल्या सर्व आश्वासने आश्वासन म्हणून न राहता ते स्वतः कसे पूर्ण करेन त्याकडे लक्ष देऊन ते पूर्णत्वास नेण्याचा निश्चय आणि लोकांना एक प्रकारचा विश्वास दिलाय। तिच्या कामाची पावती आज लोकांनी दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। 20 प्रभागातून आमची ताई सुलक्षणा ताई ती आज चांगल्या भरघोस मताने निवडून आली, त्याबद्दल आम्ही 20 प्रभागातल्या सर्व लोकांचे आम्ही हार्दिक आभार मानतो। आणि इथून पुढे अशाच जोमाने तुम्ही आमच्या ताईला साथ द्या आणि आमची ताई आणखी चांगले आणि तुम्हाला सगळ्यांचं काम पण करेल आणि तुमचं सहकार्य तिला असंच राहू द्या। त्याबद्दल आम्ही सगळा आमचा ग्रुप, आम्ही सगळे कार्यकर्ते, आमचे नातेवाईक सगळे तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत। थँक्यू। जय राष्ट्रवादी। पण थोडीशी खंत आहे की आमच्या ग्रुपमधील, आमच्या पॅनलमधील आमच्या दुसऱ्या ताई संगीता ताई त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला वाईट वाटतं, पण ठीक आहे, ॲक्सेप्ट करावं लागेल। पण त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे। थँक्यू। जय राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 20 मधून विजयी उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर या भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत, त्याबद्दल आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे। आणि त्यांनी घेतलेले कष्ट खूप त्याचे फळ त्यांना मिळालेलं आहे। त्यांनी केलेले कामं, विकासाची कामं ह्याचं फळ त्यांना जनतेने दिलेलं आहे आणि असेच आशीर्वाद आणि पाठिंबा सगळ्या जनतेचा याही पुढे त्यांच्या मागे राहू दे अशीच अपेक्षा करते आणि प्रत्येक सगळ्या मतदारांना अभिनंदन करते सगळ्यांचं। प्रतिनिधी श्रद्धा कोटवाडेकर, NTV न्यूज पुणे।